त्याच्याकडे तर कॅमेरा काढलं. हा मस्त दिप्या. शुभमने आधीच सेफ्टी घेतला पळाच्या आधी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर खूप दिवसांनी हा ब्लॉग बनवतोय. मे बी 1.5 वर्ष झालं असतील लास्ट ब्लॉग टाकला होता. तर 1.5 वर्षानंतर हा ब्लॉग बनवतोय. आमचा ट्रेक आहे तो आता कुडाळ या तालुक्यामध्ये सिंधुदुर्गची आणि कोल्हापूरची बॉर्डर लागते, तिकडे आम्ही जातोय. तर त्या बॉर्डरला एक हनुमंते घाट म्हणून एक लोकेशन आहे. त्या लोकेशनवरती आम्ही ट्रेक करणार आहे. सुमारे 2 तासाचा ट्रेक आहे. तर जर आम्हाला रस्ता बरोबर मिळत गेला तर, नाहीतर 2 तासाहून जास्त लागू शकतात. आणि तो एरिया आहे तो टायगर रिझर्व आहे, टायगर टेरिटरी आहे आणि फॉरेस्टचे पण लोक असतात तिथे. तर त्या लोकेशनला आम्ही जातो. तर आज आम्ही तिथे स्टे करणार आहोत. तर मी आणि माझा मित्र 6 जण आहेत एकूण. तर 6 जणांमध्ये हा ट्रेक करणार आहोत. तर आता आम्ही कुडाळ तालुक्यामध्ये सर्व एकत्र भेटलो एका लोकेशनवरती आणि जे आम्हाला सामान घ्यायचं आहे ते डिवाइड केलं, कोणी काय काय घ्यायचं आहे. तर मी आणि माझा जो बाजूला राहतो दिनेश म्हणून आहे, तर आम्ही दोघे जण आता चिकन घ्यायला थांबलोय. 2 किलो चिकन घेणार आहोत आणि बाकी सगळं आहे ते व्हेज आहे. म्हणजे दुपारी आम्ही असं काहीतरी नाश्ता समोसा वगैरे खाणार आहोत. रात्री पुलाव आणि नंतर रात्री बार्बिक्यू करणार आहोत चिकनचा. तर इथून आम्ही आमचा आता प्रवास चालू करतोय. तर जे जे सामान आहे ते सगळं घेणार आणि इथून निघणार आहोत. काही वर्षापूर्वी मी त्याच लोकेशनवरती एक ट्रेक केला होता. रांगनागड म्हणून फोर्ट आहे, तिकडे गेला होता. पण त्या लोकेशनला जो शूट केलेला किंवा ब्लॉग बनवलेला तो मी पोस्ट केला नाही. एडिटिंग करायला आणि सर्व मिळालं नाही मला, त्यामुळे तो पोस्ट नाही केला. तर त्याच ट्रेकच्या बाजूला जिथे आम्ही गेलो होतो रांगनागड, त्या ट्रेकच्या बाजूला थोडा पुढे हनुमंते घाट म्हणून एक लोकेशन आहे, तिथे आम्ही जातोय. पूर्ण घाट एरिया आहे. तर त्या घाट एरियावरून आम्ही सर करणार आहोत. आणि वरती एक मस्त एक लेक आहे, डॅम आहे. त्यामुळे पाण्याचं वगैरे सगळं तिथूनच आमचं होऊन जाईल. तर आता आम्ही आमचा जो प्रवास आहे तो आम्ही इथून चालू करतोय. तर ही आहे कुडाळ सिटी. कुडाळ सिटीमध्ये थांबलोत आणि हा दिनेश चिकन घेत आहेत आणि ही आपली लाल परी.
हेलो हितेश सर, आपको कैसा लग रहा है? फ्रंट कॅमेरा का बॅक बॅक चालू की फ्रंट आहे? ह्यो कडचो त्या साईडचो, हा तुझ्याकडचो. बहुत अच्छा लग रहा है. आप देख सकते हो ये है पानी. हाँ आपने देखा वो है दगड. पाणी आहे. आईच्या गावात पाणी. अरे इंटरनॅशनल बघते ना माहिती हा. ब्लॉग नदीतलं पाणी. हा, या नदीतला पाणी. येताना आम्ही नातलो. त्याला दगड म्हणतात. खडबडीत रस्ता चालू झालो ना. अरे वेलकम टू सह्याद्री माउंटेन रेंज. आता आपण एंटर झालो सह्याद्री रेंज मध्ये. आणि हा समोरचा पूर्ण डोंगर पट्टा आहे, तो पूर्ण सह्याद्रीचा पट्टा आहे. आणि ही वाडी आली मधली वाडी. मारू नको बाबा. कौला मारी लाल केल्यानंतर ना भारी वाटतं. तो मला गडच वाटतं बघ. दऱ्या खोऱ्यातून ओळा ओळातून आम्ही चाललो. माडबीड गोवा चालू झाला. अरे गोवा चालू झाला. होय, मंदिर मस्त आहे रे. कलर हल्ली केलं. स्कूटीवाले गयो. काय पाटाचा पाणी. आता वाजलो आहे 1. आता 1 वाजता आपण चढाक घेतलो वॉक. आणि अप्रॉक्स 3 तास. जर वाढ भेटली तर 1.5 तास किंवा 2 तास. कोंबडी पुढे पाहिलं ना. झाडाच झाडा. काय ती झाडे. आम्ही सध्या गुवाहाटी वरा तो गाजदा ढेंगावर पाठवून येतात. मशीन आतत खाली. आणि हात पाण्यात आम्ही जातो. लक्षात घे. आता वावता पाणी या. तरी यात्ता पाणी. अरे पण वावता पाणी या. वावत्या पाण्यात काय आलं. हा आमचा चिकन घेऊन एका 1.5 तास तरी झालेलो. हा 1.5 तास झाला वाटतं. आणि आता रवता काय बघूया रात्रीपर्यंत. रवागतो या नाही तर काय. हा एक नंबर असतो म्हणजे व्ह्यू. आम्ही काय चुकलो का? कुत्रे पाठी लागली. थांबरे पुढे नको जाऊ. बघ रे. हा
ई काय खर्च वरती लोकेशन टाक जरा आणि जरा ट्रॅक कर माझ्यामध्ये चुकला जरा. इथल्या बघ रेंज आहे तुका. नाही मागे मागे पुढे येईल जरा मागे राहू होय जाऊचं आपल्या विचारू जाऊ वाट ह्या घरात मध्ये वाट दाखवतो आपल्या गावचा गावचा इकडे म्हणजे आता होय मी आहे ना असं होय 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 जाऊचं इकडे काहीतरी डोंगर आहे. आता गाडी जाता पण त्यांनी सांगले नाही माका कोणी त्या खालच्यानी डांबरी रस्तो गेला. अरे नाही डांबरी पण नको होय गाडी सेफ नाही रे त्या घरात न विचारूया मग रस्त्यानं चालत वर जाऊया. रस्तो नाही रे एवढं नाही झालं रोड खालसून एक वाट दिसता पाय ना एवढं अंगण बोट हो ना यो हा काय हो एवढं अंगणात बरोबर यो रांग ना ते नको त्या घरात नुसती गाडी लावूया तिकडनं लावूया रांगनागड. चला आणि आम्ही आता इथे एक घर सोचतोय डोंगरासून असलेला. आणि हा मागचा आहे रांगनागड जिथे आपण पहिला ट्रेक केलेला. हा पण त्या साईडसून रस्ता दुसरा वर चढाचा रस्ता वेगळा. ऑलमोस्ट आपण कोल्हापूरमध्ये घुसतो. चोर रस्ते काय नाही म्हणा. तुमका माहित आहे का वाट कोणा जागा आमचा वाट माहिती पण जागा खायची तेव्हा काय वाट चालना म्हणतात आई नाही मला गाड्या गाड्या आहेत गाडी तिथे घरात ना हळूहळू खूप गाड्या मला वर गेली. अच्छा वर गेली. अच्छा ठीक आहे खरं घरात ना गाडी लावली होती ना. हो हो आपलीच घरात सगळी होती आमचे सगळं. या काकांका विचारलं ते म्हणतात पुढे जाऊन खायना तरी वाट हा. आता पुढे आता गाडी काहीतरी बघूया विचारूया. होय होय फाट्यासून डायरेक्ट अंजगाव दाखवतात गोळीवाड्यात त्याच जाऊ काही बघा तुमचा मोठं वावरा. हा चला काका चला आता काकांका विचारलं असंच जाऊया. टाकतलंय काय माहिती नाही मी बोलते काय माका या कमाय समजला की काका काय बोलले तर कोणाकच नाही समजला एवढं तर फिक्स इले ना मदत करू स्वतःहून इले जे काय सांगितलं समजला का. थांब जरा चला रस्ता मिळालाय आम्हाला नको अरे आणि हा हनुमंते घाट्याला जाण्याचा रस्ता आहे. आणि रस्ता खूप बेकार आहे एकदम. आणि टोपाचा आवाज येता मला काय उतरा काय. आणि मे बी समोरचा जो डोंगर दिसतोय तो आपला जो घाट आहे तो चढायचा आहे. उतरा तर सांग. अरे मी मसूर फक्त ड्रायव्हर यो पेटा होता तो पाठतो गाडीवर. ऑफ रायडिंगचा पुढचा आहे. व्हिडिओ फक्त स्टेबल बना देत जबन होतंय काय तर. तो घाट चढाचा वाटतं आपल्या तो बघ समोर घरा काय दिसणार नाही काय माहिती
कन्स्ट्रक्शन साईड आहे नाहीच का पुष्पा 3 ची शूटिंग आहे चालू हा. पुष्पा 3 ची शूटिंग आहे चालू हा. चार्जिंग डीपी हा काय हा फायदा सप्लाय ना समोर एका चार्जिंगला तुमका सप्लाय दिले काय आपलं लाव बाहेर लावूया नाही माझ्याकडे वायर हो बाबा 3 मीटर होतो लाईन इली सिंगल आवर आणि 3 काय सांगतो अरे इलेक्ट्रिशियन हा तू तोरणा लावता पुढे घरा कशी असतली शेवटचे पोली होत दाखवता लाईटीचं पोली बिना लाईटी शिवाय राहणारे असतील शूटिंग चालू आहे घेऊन इलं तू आता अल्लू अर्जुन गावलं तर मला तीच दाखवत त्या दाखवली घरात तीच असतो आमच्या पुढे दाखवता उतराचं लागतं वाटतं उठान देत विली वाजता नाही फक्त आपल्याला तर आम्हाला रस्ता मिळत नव्हता म्हणून 2 जण जे गावातले रहिवासी आहेत त्यांना घेऊन आलो रस्ता दाखवायला आणि हा पूर्ण ही रस्ता डोंगर खोदून रस्ता बनवण्याची प्रोसेस चालू आहे पाठी जाऊन सपोर्ट नाही हा माका काय नाही उतरांचा वाटला तर सांग माका हे 2 जण ते आपल्या सोडतले ते सर मेन जी स्टार्ट होता जिथून ट्रेक स्टार्ट होता तिथे आपल्याला सोडतले नाही ना आपण ना बघा हा उतरानच घे बाकी काय ना चल आता मी आता इथे उतरलोय तर आता मी इथून उतरून थोडा मिनी ट्रेक करतो बसा परत घे ना वर बसा की घेत बसा चल सगळ्यांच्या गाडी पुढची नसते उतरा दोघांनी उतरा अरे बायडी पण आपलं इकडनं ट्रेक चालू झालेलो विथ सामान आमचा ट्रेक चालू झाला आणि इथून आम्ही आता ट्रेक चालू केलाय विथ बाय कोण नाही तुझ्या डिक्कीत राहतो त्यांच्या गाडीवर ठेवून घे नाव काय रे तुझा काय करतो रे गाडी होय एक ह्याच्यात ठेव काय तापला डिक्कीत राहू दे ना गाडीची चावी प्रॉपर घेवा मी माझी घेतलंय तर इकडे गाडी ठेवलं आपण चला अजून डिवाइड करूया रे वर जाऊन आधी वाट बघूया त्यांका मोठी
नंतर करूया. कराड अरे हा द रिअल ट्रेक बिगिन्स. हा इथल्या रिअल ट्रेक बिगिन. ओके बाहेर पडलेला आहे ना म्हणतो. ओके येतात ते एक जवळ तांदूळ बिंदू होते. मग तुम्ही तरी वर्षात किती फेरी मारता? वरती ह्याच्या देवात जायचं वाटतं. देव पुढे आवडतो. वाघ बिग दिसतील. वाघ दिसते वाघ म्हणून. अरे कोणी लो हनुमंती घाट. चल ती लागतली घार गे. इथल्या तू आराडवर रे वाघा. हाय शपथ वी आर लकी गायज. अरे तो हो काय म्हणतात तो माका नाव माहित नाही बट कॅमोफ्लॉज बघायचा तो कसलो होतो. कोण? अरे हाईड यो या नागतोडो. नागतोडो नाक तोडून आहे मध्ये वेगळा बट या पण या हात लावू नको सुकात जातात तुम्ही पण. पहिली सायटिंग झालेली आहे. मी थांबलोय म्हणा फुल बघून. वाघा आराड. हा खापईत जाता पोर. हे अब लाल चंदन. लाल चंदन नाही रे.
पुष्पा 3. असं वाटतं सिंधुदुर्गाची बॉर्डर क्रॉस करून आपण कोल्हापुरात चाललो. तसं नाही. ब्राईटनेस वाढव एवढे सगळ्या गडी थकलेला आहे. दाखव त्यांना सगळे गडी सगळे गडी थकलेले आहेत. आता करू दाखव. स्विच नाव ना अरे रेडमी आहे असं स्विच नाही करणार. मोबाईलच फिरवत आहे. किती वाजले रे? हा दुपारचे 2:45 झालेत आणि आम्ही अर्धा रस्ता कंप्लीट केलाय. अर्धा ट्रेकचा अर्धा रस्ता कंप्लीट झालाय. घेतली आणि हा आता पूर्ण 45 डिग्री चढण. घसरलं तर सरळ खाली. गावाचं पण नाही. वाघा गावलं होतं. फुल स्टीप. शुभम अजून पहिलं घेर टाकलं नाही. 460 मीटर एलिव्हेशन वर आहे. किती आहे टॉप? किती आहे? पाय सुळसुळतात. संध्याकाळचे 4 वाजलेत आणि ऑलमोस्ट आम्ही पोहोचलो ते टॉप पॉइंटला. एवढा फक्त चढ बाकी आहे. सांभाळून रे. सागर याचा मोबाईल आतमध्ये ठेवतो
आणि कम्प्लीट करतो. वरती गेल्यावर तुम्हाला दाखवतो. काही आले हे. आणि फायनली आपण वरती पोहोचलो ऍट टॉप ऑफ द हिल. पाण्याचा आवाज येतो वाटतं. हा पूर्ण माळरान आहे. पूर्ण दमायला झालं, एक्झॉस्ट झालं झालंय. आणि ही फॉरेस्ट ऑफिसर्सची गाडी आय थिंक इथून येऊन जाऊन असते, त्यामुळे इथे वाट तयार झाली आहे. हा पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे, टायगर टेरिटरी आहे. त्यामुळे जे फॉरेस्ट ऑफिसर असतात त्यांची इथून फेरी असणार, त्यामुळे ह्या गाडीचे मार्ग तयार झालेत. तर आता आम्ही जातोय, एक मंदिर आहे इकडे, त्या मंदिराच्या दिशेने. ह्याचा आवाज निघत नाही कारण पूर्ण धाप लागली आहे. पूर्ण डॅमचंच पाणी आहे ना. फ्रेश होऊन जाऊया काय. हा मग नाही, मग घंटा बॅग घेतो. मगरी असतील. आता बॅग खाली ठेवतलो तेव्हा असे खांदे रिलीज होतलेत ना, रिलीफ आहे त्याला थोडा. हाऊ यू फिलिंग ब्रो? मस्त, एक नंबर. हो. शिडीच्या काय इथं? हा नाही नाही, पुढे गाडी त्या पायथ्याच्या गावापर्यंत. दुकानवाडी पण नाही. कुठची रे? नारू. म्हटलं वरती हा नाही नाही. नंदादेवी टेम्पल आहेत काय ते? नंदाच्या पाण्यात तेवढं उतरायचं. आणि खाली एक मंदिर आहे हा. इलव. Finally we arrive on top of the hill of the हनुमंती घाट. बॉटल काय काढते थांब यादर. अजून भरू काही कसले घालत खादू गेलं मग. अरे मग बिग करा. फायनली पाणी फायनली पाणी. तो काढणार नाही तर पकड आडवो भाई. बिस्लरी फेल. तुझं काय म्हणणं हितेश? माका इथेच म्हणणं आहे का? माका बरं रे. तुम्ही कुठचे? कोल्हापूर?
मग आमचं गाव मूळ हे प्रॉपर. हा आमचं गाव खाली अंजिवडे, इथे घाटाच्या खाली आहे. हा सिंधुदुर्ग मध्ये येते इथे. तुमचं तर सिंधुदुर्ग. त्याला आता इकडे आम्ही वर पाडगावला राहतो, धरण झाल्यामुळे. हा हा आमचं सगळं पाहुणे खाली कोकणातच. पाहुणे कुठले? आम्ही 2 जण, तिघे मालवण. मालवण तोंडवळी गाव. आचरा साईडला. आचऱ्यात आमची पाहुणे. मी परवाचे दिवस मालवणला जाऊन येईल. अगरबत्तीवाले फक्त प्रसिद्ध आहेत. ते सुद्धा मोटरसायकल घेऊन गेलेले. ओ माय गॉड, व्हॉट अ व्ह्यू. असं वाटतं की समुद्रात गेलो ना. ह्यांचं धरण आहे, डोंगरामध्ये पाणी अडवून केलेलं, आणि एकदम जस्ट पाण्याची टेस्ट केली, एकदम शुद्ध पाणी. आता आम्ही जागाच होते जिथे आम्ही कॅम्प करू. आणि पाण्याच्या जवळ बघतोय. वरची ती असली तर नाही, ती नाही म्हणता. त्याच्यात वेतन घेतली दिसली. अरे ती डॅमची वॉल ती का कळायला वाटतंय काय? तुझी वगैरे नव्हती काय? डॅमची वॉल. ते काय बोलले तुमका? अरे हा धरण सांगता ना की आता ओपन तुझी गेली हद बोललो. वर जाऊ नको बोललो तो. इथल्या नीट साफ कर. चांगला आहे ना, वास नाही ना. उठशी फेकू केलं लांबच फेक बाबा. काय लांब फेकले. आपल्या करावाचा नाही मिक्स जातला ना पाण्यात. ते पाणी येणार नाही. कोणी सांगला? काटो लागलो रे माका. निसर्गाच्या कुशीत. काटे लागले भेंडी, काटे लागले. हा हो काका. होय हा चला आता या जागेवरती आम्ही थांबतोय. हा चिकन साफ करतोय. हा होय. आता इकडून जी झोपायची वगैरे जागा ती इथे आहे आपली. दाखवतो तुम्हाला. मी म्हणतोय धस करू तो वर येत राहतो तुमका वाऱ्याने येत राहतो. नाही तर मग पाठी करूया. पाठी नको वरच करूया.
फोटो काढा फोटो काढा. कोण रे? सागर भाई सगळ्या एकमेव मगाशी डेकर येत होते एवढे एकमेव. जेवणाचे पण आताच कापूया कांदे. नंतर कापू. ठीक आहे मग नंतर कापलेलं नंतर करूया. झाला कापू घेतोस का जरा? नाही हा एक काम कर जरा किती नाही जरा आग पेटवतो. कुकिंगची तयारी. लवकर काय बोलू तू? कमी करतात त्या गावात तू पण घेऊ प्रश्न तोपर्यंत जळले. नाही लावतो पर्यंत राहू का नको लावू बघायला. साईडला मी भेट घालात बारीक बारीक काट काढा. तरंगणार नाही, डेन्सिटी कमी आहे तिची. बघितले पण ट्रिपला बॅटरी दाखवी झाला कसा काढतो बॉटल वाढ झाली प्रॅक्टिस बटा भात टाकलं एकदा व्हिडिओ करतो. तुम्ही काय टाकतं भाजी सेंटरला जरा पेटव रे जरा या कर काय या किलो फूक मारू देणगे. पकडेव लक्ष दे थोडं. माय ज्या चिकन तुझा होताना एक शुभम आणि एकच टाक वाटलं एकच टाक फक्त बघ एवढं जा एवढं 2 अंदाज ते एक अर्धो कप टाक लागलं तर बस 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 झाकण मग याच्यावर एक 10 मिनिटं टाकलं ना मगाशी थोडा लागला तर जाऊया नंतर मी होता नाही झालो की खारट होतं रे शुभम. असा बस 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 तर फिरव आणि जरा ह्या पकड्यात नंतर केला ह्या जरा उचल भाऊ मला ती सांगते तुला केलं इथले या दर काय होतो त्यात ना घेतण्या टाकू मग झाकण मारू कोणती तरी ताट घ्या माझ्या तुमचं येतो का भाऊ सुरी घे ती मोठी वाली घे ना. आता कसं तरी वापरायचं तुमचं चांगलं हो जरा खाऊन दे.
नाही दिसत तर डोळ्यानेच भारी दिसत रे. सकाळची वेळ आहे आणि आम्ही आता उठलो. सगळं रात्र एकदम मस्त गेली. रात्रीचा शूट करायला भेटलं नाही मला, तर आता आम्ही जातोय सनराईज बघायला. आता वाजलेत 6:45 आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो आजूबाजूचा. होय होय, तो रांगणागड नाही रे, रांगणागडच्या पलीकडे आहे. चढला होतो तो. त्याच मी म्हणतोय की हाय ना, ह्यो रांगणागड कसं दिसतं. जागायचं सांगायचं पटकन. मग काय नाही गावाला. बघ रे, नाही बाबा मात्र हे वर नाही जागा काय रे, नको. वरनाच आहे ना, मस्त येतो फोटो. उभं राहा. डोक्या पडला मस्त इथे. Oh my god, lucky. सूर्यदेवाय नमः. आताच तुम्हाला सनराईज दाखवला, तर आता आम्ही जातोय ब्रेकफास्ट करणार आणि आपली डिसेंडिंगची यात्रा आहे. ट्रेक डिसेंडिंग करायची ती आपण चालू करणार. तर माझ्या मागे आहे पाटगाव डॅम, जिथे आपण राहिलेलो. तर इथून पाण्याच्या वरती बघू शकता की म्हणजे धुकं आलंय. आणि चला मग आता आपण डिसेंडिंग ब्रेकफास्ट करू आणि डिसेंडिंगला चालू करू. ही समोर दिसते ते पूर्ण फॉरेस्टची वाट आहे आणि या टोकापासून म्हणजे एक टोक आहे जिथे एंड होतं. तर या टोकापासून जिथे आपण गड ट्रेकची सुरुवात केली तिथे एक टोक आहे. त्या टोकापर्यंत तो हा रोड गेलाय. तर इथे एक मंदिर आहे देवीचं आणि त्यामागे एक हनुमंताचं मंदिर आहे. बघूया जाताना आपल्या चान्स भेटला तर या वाटेने जाऊ. आणि हा बघा व्ह्यू. आपण आता चाललोय आपल्या बेस पॉइंटच्या जागी जिथे आपण कॅम्प केलेला. आणि मस्त थंडगार हवा सुटली आणि फुल फॉगी वेदर आहे. आता हा इथं फॉग यायला लागलाय, कॅमेऱ्यामध्ये दिसत पण असेल. पूर्ण फॉग जातोय वरून, म्हणजे आपला ढग जातोय. चला मग खाली.
चलो आणि आता आपण डॅम जवळ आलोय. डॅम वरती पूर्ण फॉग आलाय. ट्राय करतो तुम्हाला दाखवायला. चलो जल्दी जल्दी. Subscribe my channel. काय करतं? हिलो अरे तर काय दिसणार नाही अजिबात फॉग. अजून बॉटल भरा टराट चला साईडला आधी सगळा संपवलेला आणि निघाची वेळ झालेली आहे. चलो बाय बाय. बाय बाय नो ना ना मुन्ना ना मागा काय एक नंबर. चला चलो बाय बाय प्लेस. चला बाय बाय. पुढच्या नवीन डेस्टिनेशन विथ नवीन प्लेस विथ नवीन डेस्टिनेशन. मोबाईल सगळ्यांचे घेतले ना. पडलो चला आमचा टेक आता परिपूर्ण असं झालेला आहे, संपलाय. आता आम्ही डिसेंडिंगला चालू करतोय. आता 1.5 तासाची डिसेंडिंग आहे आमची. एकदम खतरनाक डिसेंडिंग, फुल स्टीप आहे आणि मजा आहे. बघूया छोटे छोटे शॉट घेऊया. शेवट फ्रॉम हितेश. कसं वाटला? हा तुमचा पहिला फीडबॅक होता. पहिला होता. तर तुम्हाला कसं वाटलं? खूप मजा आली. तर थोडासा दम बिम लागले थोडा ना, भरपूर जास्त, पण ना मजा आली. रात्री सकाळी पण मस्त सनराईज बघितला आणि आता डिसेंडिंग. आणि अशा प्रकारे ह्या ट्रेकचा आपण ट्रेकचा काय म्हणतात सांगता करतो. चला गुड बाय. आता भेटूया पुढच्या कधीतरी, जेव्हा नेक्स्ट ट्रेकला जर जमलास तर.